स्वामी समर्थ. माझ्याकडे बरेचसे ग्राहक येतात की आमचं दुकान चालत नाही. एक 8 दिवस बरे गिऱ्हाईक येतात, 8-10 दिवस परत स्लॅक होतो, मंदी येते, चढ-उतार खूप होत राहतो. तर याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तर एक माझ्या पाहण्यात आले की वास्तुशास्त्राप्रमाणे एक मला जरा चुकीचं ते वाटतं की जेव्हा दुकान आपण सकाळी उघडतो, तर सकाळी उघडताना लोकं काय करतात की ते उघडताना एक त्यांना नमस्कार करून उघडलं पाहिजे की ती जी पायरी दुकानाची त्या पायरीवर डोकं टेकून महालक्ष्मीचं नामस्मरण आणि विष्णूचं नामस्मरण करा की ओम महालक्ष्मीति विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा लक्ष्मी गायत्रीचा मंत्र 3 वेळेस म्हणा. 3 वेळेस त्या पायरीला हात लावा, तो हात आपल्या डोक्याला लावा आणि असं 3 वेळेस नामस्मरण करून मग कुलूप उघडा दुकानाचं. आणि कुलूप उघडल्यानंतर उजवा पाय मध्ये टाका. हा एक पथ्य पाळा. दुसरी गोष्ट अशी की ज्या दुकान वाढवतात रात्री संध्याकाळी बंद करतात, त्यावेळेस ते शटर अर्धवट उघडतं आणि अर्ध खाली जात नाही. मग लोकं पायाने त्याला लाथ मारून ते खाली दाबतात आणि परत कुलूप त्यालाच लावतात. तर त्याच्यामुळे पण त्रास होतो. पण दुसरं एक पथ्य असं पाळायचं की सकाळी दुकान उघडल्यानंतर जे कुलूप आहेत ते कुलूप लोकं शटरलाच परत लावतात आणि चावीमध्ये घेऊन जातात. तर कुलूप शटरला लावू नका. बंद केलेले कुलपं हे आपलं भाग्योदय बंद करतात. म्हणून कुलूप हे शक्यतोवर त्या दाराला किंवा शटरला लावून ठेवू नका. ते कुलूप आणि चावी मध्ये घेऊन जा आणि चावी काढून घ्या. कुलूप उघडे करून ठेवा. एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी एका ड्रॉवरमध्ये ते सर्व कुलपं ठेवा. पण शटरला लावलेले कुलूप ठेवू नका. याच्याने फार मोठा दोष तयार होतो आणि धंदे पूर्ण बसलेले आहेत असं माझ्या पाहण्यात आलेले. जे हे नियम पाळतात त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत. परत दुकानामध्ये लक्ष्मी आणि कुबेराची स्थापना करा. लक्ष्मीचा जप, कुबेराचा जप हा सकाळ संध्याकाळ करा. कापूर प्रज्वलित करा. याच्याने अनेक चांगले परिणाम मिळतात. लोबांचा धूप आहे, कापूरचा धूप आहे, हा संपूर्ण त्या दुकानातून फिरवा. दुकानात परत काही लोकांना गल्ल्यावर बसल्यानंतर बाहेर काउंटरवरती पिचकाऱ्या मारायची सवय असते. कुणी तंबाखू खातं, कुणी गुटखा खातं, त्याच्या पिचकाऱ्या त्यांच्या दारापुढं दुकानापुढं तो सडा पडलेला असतो पिचकाऱ्यांचा. तर हे सर्वात चुकीचं आहे. नाही तर कुणी लोक एक मडकं घेऊन बसतात, काहीतरी भांडं त्याच्यात पिचकाऱ्या मारतात आणि ते जवळ ठेवतात. ते सुद्धा अशुभ आहे. ते ह्या गोष्टी टाळा. बघा तुम्हाला चांगला त्याचा परिणाम येईल. श्री स्वामी समर्थ.